मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते आझाद मैदान आणि त्या आझाद मैदानाच्या समोरच जरांगे पाटलांचं जे व्यासपीठ आहे त्याच्या समोरची ही स्थिती आहे। जर आपण इथे समोरची स्थिती बघितली तर मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी खरं तर मुंबई महानगरपालिकेने खडी टाकलेली होती, मात्र या पावसामध्ये ही खडी जी आहे ती वाहून गेलेली आहे। आंदोलकांचे काही आरोप आहेत, इथल्या शौचालयांना पाणी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोठी गैरसोय आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमके तुमचे आरोप आहेत? आम्ही कालपासून मुक्कामी आलो होतो। बीएमसीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी इथे टेंट लावला नाही, जिथे बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही। अक्षरशः एका मराठा बांधवाने एक ट्रक भरून बिस्लरी आणले आणि त्या बिस्लरीने आम्ही शौचाला गेलो। इतकी वाईट कंडिशन आहे, इथे झोपायची व्यवस्था नाही, इथे पाणी तुंबले जसं काही आम्ही खड्ड्यामध्ये समुद्रात झोपलोय काय अशी परिस्थिती। रात्रभर आम्ही जागरण काढलं, आम्ही जागरण केलं। कुठलाही मराठा माझा जो आझाद मैदानावर हजर आहे तो झोपला नाही। या पावसामुळे तुम्ही पाहताय पाणी पचपच आमच्या चपला पाया अंगाचे कपडे सगळे ओले झाले आणि सकाळी स्वच्छच आलो तर रात्रीपासून बीएमसीने पाण्याची पुरवठा केला नाही शौचालयाला। त्यामुळे या बिस्लरीने लोकांना मराठा बांधवांना शौचालयात जावं लागलंय। काय नेमके आरोप आहेत तुमचे? महानगरपालिकेने व्यवस्था केलेली नाही असं म्हणतायत तुमच्या सोबतचे बांधव। प्रशासन काय करते, संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट बंद करते आणि माणूस कसा हिंडायचं कसं राहायचं हे काय चिकल प्रशासनाला जाग आली पाहिजे ना। प्रशासन एसी मध्ये राहून सगळं बघते, आम्ही कसं राहायचं? आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आम्ही हलणार पण नाहीच, पण आमचा अंत पाहू नका। प्रशासनाला विनंती आहे, आमच्या मराठा समाजाचा अंत पाहू नका। आम्ही जर बिघडलं ना कोणाला जागेवर फिरू देत नाही। सरकारने जाग घ्यावी। आम्ही खूप परेशान, आम्ही रेल्वेचे तिकीट काढून नांदेड जिल्ह्याहून इथं आलो, 3 दिवस झाला। बघत आहे संध्याकाळी आलं की लाईट बंद ठेवते सगळं कर। आता बाथरूमला गेलं तर एवढं भरून आहे, मध्ये संडास भरून आहे, हे प्रशासनाला दिसत नाही का? काय बघते पूर्ण चिखल आहे, कुठं बसणार, कुठं खाणार, कुठं राहणार? वरून पाऊस चालू आहे, थोडी तरी दखल घ्यायला पाहिजे ना प्रशासन। आज संताप आहे। खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे शौचालय आहेत आता त्या शौचालयांमध्ये आता एबीपी माझाने जी बातमी वेळापूर्वी दाखवली त्यानंतर इथे आता पाणी आलेलं आहे। मात्र इथली स्थिती बघितली तर मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि ज्या पद्धतीचे आरोप आहेत आंदोलकांचे, या ठिकाणी कोणत्याही बेसिक सुविधा आंदोलनाच्या ठिकाणी असाव्यात त्या या ठिकाणी नाहीत असा आरोप आहे। त्यामुळे प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। बरोबर आहे, गैरसोयीमुळे उद्रेक दिसतोय मराठा समाजाच्या लोकांमध्ये। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।